नानीसधामचे मठाधिपती जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केलेल्या मरणोत्तर देहदान आणि नेत्रदानाच्या आव्हानाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याच प्रेरणेतून राहता तालुक्यातील राजुरी येथील रहिवासी व धामयात्री मंगल दत्तात्रय केदारी वय 55 यांनी मरणोत्तर देहदान आणि नेत्रदान केले आहे। नानीसधाम संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील हे 8वे देहदान ठरले आहे। स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी स्वस्वरूप संप्रदायातील भक्त परिवारास मृत्यूनंतर देहदान आणि नेत्रदान करून समाजाच्या सेवेसाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते। त्यांच्या या समाजोपयोगी उपक्रमास भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे। अनेक भक्तांनी मरणोत्तर देहदानाचे फॉर्म संस्थांकडे सुपूर्द केले आहेत। मंगल केदारी यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यानंतर त्यांचे देह व नेत्रदान जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या माध्यमातून लोणी येथील प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कॉलेजमध्ये पार पडले। यावेळी केदारी कुटुंबीय, नातेवाईक, ग्रामस्थ, सांप्रदायिक भाविक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राजुरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे व संस्थांच्या प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले। देहदानासारख्या पवित्र कार्याने समाजसेवेची आणि वैद्यकीय शिक्षणासाठी उपयुक्त अशी अमूल्य देणगी दिल्याबद्दल सर्व स्तरातून केदारी कुटुंबियांचे व संस्थेचे कौतुक होत आहे। माझे नाव जयश्री दत्तात्रय केदारी, राहणार राजुरी, राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर। माझी आई मंगल दत्तात्रय केदारी यांचे दिनांक 26/5/2025 रोजी दुःख निधन झाले आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून माझ्या आईचे इच्छानुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले आहे। प्रवरा रुरल कॉलेज लोणी तालुका राहता इथे केले आहे। सर नेत्र विभाग प्रवरानगर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर सांगू इच्छितो की जगद्गुरू रामानंद नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने मंगला केदारे यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे। त्यामुळे 2 रुग्णांना दिसण्यासाठी फायदा होणार आहे। या नेत्रदान केल्यामुळे आम्ही जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचे आभारी आहोत।